दिवाळीची सुरुवात झाली तेव्हापासून नुसता फराळ बनवायची लगबग चालू होती आणि बघता बघता दिवाळी झालीसुद्धा. तर मी आता हे डबे बघत होती की ह्याच्यामध्ये काय काय शिल्लक आहे. त्यानुसार मी आता म्हटलं छोट्या डब्यांमध्ये सगळं काढून ठेवून हे मोठे डबे घासायला सगळ्यात आधी संपणारा पदार्थ म्हणजे चकली. आणि बाकीचं जे थोडं थोडं होतं ते मी सगळं असं छोट्या बरण्यांमध्ये काढून ठेवलं आणि मोठे डबे सगळे घासायला काढून दिले. ह्यावेळेला मशीनचं लिक्विड थोडं वेगळं आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि हे ग्रेशू आता बलून वगैरे चालू आहे तिचं फोडायचं. आता बड्डे झाला, तिचे बड्डेचे खूप सारे गिफ्ट्स आले होते. पण त्याच्या अगोदर ही मिठाई बघितली मी केवढी आहे आणि ती पण एका छोट्या डब्यामध्ये काढून ठेवली आणि हे सगळे बॉक्सेस मी काढून टाकले, कारण आज येणार होती कचऱ्याची गाडी म्हटलं त्यानिमित्तानं का होईना हे सगळं क्लीन होईल. आणि सध्या मिठाई खाऊन खाऊन कंटाळा आला आहे. त्याच्यानंतर ग्रेशूच्या जे बड्डेचे गिफ्ट्स आलेले ते मी बघत होती इथं. ते व्यवस्थित सगळे तिचे ठेवून दिले जागेवर. तिला बड्डेला बुकपासून पेनपर्यंत ते नेलपेंटपर्यंत सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. ती खूप खुश आहे. चॉकलेट्स तरी काही विचारू नका, इतके सारे आहेत. आणि नंतर मला एक डॉक्युमेंट्स हवे होते म्हणून मी हे जे काढलं आणि एवढा पसारा झाला आणि नंतर टाईम बघितला तर खूप टाईम झालेला. म्हटलं पहिलं किचनवरची कामं आवरून घेते म्हणून मी ते तसंच ठेवून दिलं आणि हे सगळे डबे घासायला घेतले, कारण ते उन्हामध्ये पटकन सुकून जातील. त्यासाठी मी पहिलं हे करून घेतलं आणि हा जो पसारा आहे तो मला आवरायचा आहे, पण त्याचा काही मुहूर्त आज लागेना. नंतर टाईम बघितला 12:30 वाजलेली. म्हटलं पटकन मसूर पुलाव बनवावा, तो झटकीपट होईल आणि तो सगळ्यांना आवडतोही घरात, म्हणून ते बनवायला घेतलं. झटकीपट होणारा हाच जो पदार्थ असतो. त्यावेळी मला कधी असं लेट झालं की मी करते असं कधी कधी. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं एकदाचं बाबा मिठाई संपायला आली तेवढ्यात परत एक मिठाईचा बॉक्स आला घरात. आणि छोटी छोटी सेविंग कधी मोठी होते समजत नाही. मी एका ठिकाणी थोडीफार सेविंग केली होती. तर तो फंड फुटला होता, तर त्यानिमित्त हे भांडं आम्हाला मिळालं होतं गिफ्टमध्ये. खूप हेवी आहे, खूप छान आहे. तर असा होता आजचा दिवस. बाय.